हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या आजच्या रविवार 28 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. आजच्या एपिसोडमध्ये शेवटी सत्याचा विजय झाला आणि असत्याचा पराभव झाला. विजयाची चांगली जिरली आहे आणि तिची जिरवणारी दुसरी तिसरी कुणी नाही तर तिची मैत्रीण मानिनीच होती. विजयाने एक खूप घाणेरडा प्लॅन बनवला होता. तिने चक्क अर्पिताला शौर्यासाठी वटपौर्णिमेची पूजा करू दिली आणि ऊर्जाचं जे सूत होतं ते सूत तिने तोडलेलं होतं. त्यामुळे ऊर्जाची पूजा ही यशस्वी होणार नाही असा तिचा प्लॅन होता. पण तिची एकच चूक झाली. तिने हा प्लॅन चक्क मानिनीला सांगितला आणि मग मानिनीने आपलं सूत हे ऊर्जाच्या सूत बरोबर बदलून टाकलं. त्यामुळे ऊर्जाची पूजा तर यशस्वी झाली, पण अर्पिता ही पूजा करण्याआधीच चक्कर येऊन खाली पडली. त्यामुळे तिची पूजा यशस्वी झाली नाही. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्पिता कोणाचं काही ऐकत नाही आणि चक्क वडाची पूजा करायला पुढे जाते. मानिनी विचारते, अगं विजया, तू काय करतेयस? थांबव ना तिला. तिला तू का थांबवत नाहीये? तर विजया म्हणते, हो हो, आणि विजया पुढे जाऊन तिला थांबवण्याचं नाटक करते. पण तोपर्यंत अर्पिताने वडाची पूजा सुरू केलेली असते. विजयाला तिला कसं थांबवावं तेच कळत नाही आणि तेवढ्यात विजयाच्या मनात विचार येतो, पण मला तिला का थांबवायचं आहे? करू दे ना तिला पूजा. कदाचित हा देवाचा संकेत असेल, कारण आज न उद्या अर्पिता आणि शौर्याचंच लग्न होणार आहे. मग अर्पिताने जर शौर्याच्या दीर्घायुष्यासाठी पूजा केली, हे वटपौर्णिमेचं व्रत केलं तर चांगलंच आहे ना. त्यामुळे मी काही अर्पिताला थांबवणार नाही. तसं पण मला ऊर्जा पसंत नाही आहे आणि मला अर्पिताला शौर्याची बायको म्हणून घरात आणायचं आहे. मग पुढच्या वर्षी अर्पिताने पूजा केली काय आणि आत्ता केली काय, हे तर चांगलंच आहे. असा विचार करून विजया खूप खुश होते आणि ऊर्जा हे सगळं पाहत असते की आपल्या सासूबाई या अर्पिताला काही अडवत नाही आहे. विजया ही मनाचे मांडे रचत बसलेली असते. मला असंच हवं होतं, हे छानच झालं, हे देवाचा संकेतच आहे, जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. मानिनीला हे बिलकुल पटत नाही. ऊर्जाला सुद्धा खूप वाईट वाटतं. मानिनी विजयाजवळ येते आणि विचारते, अगं विजया, तू काय थांबली आहेस? तिला थांबव ना. नको करू देऊ तिला पूजा. ऊर्जाला किती वाईट वाटेल. ऊर्जा तिची सून आहे ना, तिने ही पूजा करायला हवी. तर विजया चिडून म्हणते, त्या ऊर्जाला 7 जन्म काय, मी 7 दिवससुद्धा माझ्या घरात टिकू देणार नाहीये. तिला ही पूजा न करू दिलेलीच चांगली. मानिनीला मोठा धक्काच बसतो. अर्पिताची आई म्हणते, जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. मला माहिती आहे त्या अर्पिताला का अडवत नाहीये, कारण अर्पिता पेशंट आहे आणि अर्पिताने ही पूजा नाही केली तर तिला मोठा धक्का बसू शकतो. अजून कोणाला काही कळलेलं नाहीये, पण जर आपण अर्पिताला थांबवलं तर ती आउट ऑफ कंट्रोल होऊ शकते, आरडाओरडा करू शकते. म्हणूनच तिला न थांबवलेलंच बरं. आता मेडिकल पेशंटचं नाव काढलं म्हणून बिचारी मानिनीसुद्धा गप्प बसते आणि अर्पिताची आई सांगते, माझ्या मुलीची अवस्था खूप बिकट आहे हो, आणि अशा वेळेस तिला सांभाळून घ्यायला हवं, तिच्या मनासारखं करायला हवं. तिच्या मनाविरुद्ध काहीही करायला गेलं ना तर तिच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. मानिनीला वाईट वाटतं आणि विजया ही मानिनीकडे पाहून हसू लागते. पहा, माझ्या मनासारखंच होतंय. इकडे अर्पिता ही वेड्यासारखी हसत हसत ही सगळी पूजा करत असते. तर दिव्या ऊर्जाला म्हणते, पाहिलंस का ऊर्जा, सासूबाईंनी अर्पिताला अडवलं का? नाही अडवलं, कारण त्यांचीसुद्धा हीच इच्छा आहे की शौर्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत अर्पितानेच करावं. तू काही करू नये असं त्यांना वाटतं, कारण त्यांनी तुला सून मानलेलं नाही आहे. तू या घरात राहावी अशी त्यांचीच इच्छा नाही आहे. त्यानुसारच हे सगळं प्लॅनिंग चाललं आहे. मला तर वाटतं त्यांनीच अर्पिताला इथे बोलून घेतलं असेल. ऊर्जाला खूप मोठा धक्का बसतो आणि मग ही दिव्या डोळे गरागरा फिरवत वेगवेगळे एक्सप्रेशन देत तेथून निघून जाते. ऊर्जाला वाईट वाटतं आणि अर्पिता वडाची पूजा करतच असते. ऊर्जा खूप चिडते आणि मनात विचार करते, ही माणसं, या माणसांसाठी मी माझं घर, माझ्या आईला सोडून येथे आले. नाहीतर मी शौर्यबरोबर माझ्या घरीही राहू शकले असते. मी सगळं विसरले आणि यांना आपलंसं केलं. पण यांनी काय केलं? यांनी मला या घरातून बाहेर काढण्याचा प्लॅन बनवला आहे. शौर्यबरोबर माझं नातं तोडण्याचा प्लॅन बनवला आहे. खरंच किती वाईट माणसं आहेत ही.
ऊर्जाला विजया आणि हर्षवर्धनचा खूप राग आलेला असतो. अर्पिताची पूजा सुरूच असते आणि विजया ही मात्र खूप खुश असते. मानिनी विचारते, विजया तू शांत का बसली आहेस? तिला पूजा का करू देतीयेस? आणि आता ऊर्जा पूजा करेल तर विजया चिडून म्हणते, ऊर्जा पूजा करूच शकणार नाही. मी तशी व्यवस्था आधीच करून ठेवली आहे. तिची पूजा पूर्ण होणारच नाही. मानिनीला मोठा धक्काच बसतो. मानिनी विचारते म्हणजे? तर विजया सांगते, ऊर्जाच्या ताट्यात जे सूत आहे ना, ते सूत आधीच मी तोडून ठेवलंय. ते अखंड सूत नाहीये, म्हणजे तिची पूजा पूर्ण होणारच नाही. हे ऐकून मानिनीला मोठा धक्काच बसतो. विजया म्हणते, शेवटी मला अर्पिता सून म्हणून हवी आहे. त्यामुळे अर्पिताची पूजा यशस्वी होईल, पूर्ण होईल. आणि ऊर्जा सून म्हणून नकोय, तर तिची पूजा पूर्ण होणारच नाही. माझ्या मनासारखंच होणार. मानिनीला खूप वाईट वाटतं. मानिनी म्हणते, अगं विजया, नेहमी तर तू सारासार विचार करून सगळं करते, पण आता अचानक असं का करतीये? अगं सारासार विचार कर. तू हे जे काही करतीये ना, ते अतिशय चुकीचं आहे. तुझी जरी इच्छा असेल की अर्पिताने शौर्यसाठी पूजा करावी, तरी अर्पिता शौर्याची बायको नाहीये. त्यांचं लग्न होईल तेव्हा होईल, पण आज ऊर्जा शौर्याची बायको आहे. विधिवत त्यांचं लग्न झालंय आणि जर ऊर्जाची पूजा पूर्ण झाली नाही तर तुझ्या शौर्याच्या जीवावर बेतू शकतं. अशी पूजा अर्धवट राहणं, पूजा पूर्ण न होणं म्हणजे तू तुझ्या मुलाच्या जीवाशी खेळतीये, हे तुझ्या लक्षात येतंय का? विजयाला मोठा धक्काच बसतो, पण विजयाचे डोळे अजूनही बंदच असतात. मानिनी तिला समजवण्याचा प्रयत्न करते, विजया तू हे जे काही केलंय ना, ते अतिशय चुकीचं केलंय. अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुझी चूक सुधार. ऊर्जा तुझी सून आहे, शौर्याची बायको आहे. तिनेच ही पूजा केलेली योग्य. अर्पिताने ही पूजा करणं अयोग्य आहे. तू तुझ्या मुलाच्या जीवाशी खेळतीये, हे लक्षात ठेव. विजया सिरियसली हे सगळं ऐकून घेत असते, पण तिचे पाय जसे काय जमिनीला चिटकलेले आहेत, ती काहीच करत नाही. आणि इकडे अर्पिताची वडाची पूजा होते. मग ती या चबुतऱ्यावर चढते आणि आता वडाला तिला प्रदक्षिणा मारून हे सूत गुंडाळायचं असतं. ती सूत गुंडाळायचं सुरू करते. इकडे ऊर्जाला खूप राग आलेला असतो, पण ऊर्जा विचार करते, नाही ऊर्जा, तुला असं खचून चालणार नाही. ही माणसं कशीही असली, कितीही वाईट असली, तरीसुद्धा शौर्याचं तुझ्यावर आणि तुझं शौर्यावर प्रेम आहे ना, तुला शौर्यासाठी ही पूजा करावीच लागेल. त्याच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा करावीच लागेल. असा विचार करून ऊर्जा पुढे येते मानिनी आणि विजयाजवळ. मानिनी ही खूप दुःखी असते, तर विजया मात्र वाकड्या नजरेने ऊर्जाकडे पाहते. मानिनीला समजतं, ही पालथ्या घड्यावर पाणी आहे. आपण हिला किती समजावलं, पण हिला अक्कल आलेली नाहीये. ऊर्जा ही अर्पिताच्या मागे जाऊन उभी राहते आणि मग ती सुद्धा पूजा करायचं ठरवते. ऊर्जा ही आपली पूजा सुरू करते आणि अर्पितासुद्धा आपली पूजा करत असते. ती तर सूत गुंडाळत असते. हे सगळं पाहून दिव्याला आनंद झालेला असतो. ऊर्जा हे सगळं पाहते, तिला वाईट वाटतं. मग ऊर्जा ही पूजा करायचं ठरवते. तोपर्यंत मानिनी तिच्या शेजारी येऊन उभी राहते. मानिनीने आपला एक वेगळा प्लॅन बनवलेला असतो. ऊर्जा ही पूजा करत असते आणि अर्पिता ही वडाभोवती फेऱ्या मारत मारत हे सूत गुंडाळत असते. ऊर्जा पूजा करते आणि त्यानंतर नमस्कार करण्यासाठी आपलं डोळे बंद करते आणि या संधीचा फायदा घेऊन मानिनी तिच्या ताटातलं सूत ऊर्जाच्या ताटात टाकते आणि तिचं सूत आपल्या ताटात घेते. पण कोणाच्याही हे लक्षात येत नाही, ऊर्जाच्या सुद्धा नाही. मानिनीला बरं वाटतं की शेवटी तिने हे करूनच दाखवलं. आणि मग ऊर्जासुद्धा चबुतऱ्यावर चढते आणि या वडाला सूत गुंडाळू लागते. पुढे पुढे अर्पिता, मागे मागे ऊर्जा. दोघीही एकाच मुलासाठी वटपौर्णिमेचं हे व्रत करत असतात. विजया खुश असते. विजयाला असं वाटतं की ऊर्जाचं सूत अखंड नाहीये, तिची पूजा पूर्ण होणार नाही. पण विजयाला माहीत नाहीये, तिच्याच बेस्ट फ्रेंडने तिची जिरवली आहे. अर्पिता खूप खुश असते, पूजा करत असते, सूत गुंडाळत असते. ऊर्जा मात्र पडलेल्या चेहऱ्याने सूत गुंडाळत असते. आणि अचानक अर्पिताची पूजा पूर्ण होण्याआधीच अर्पिताला चक्कर येते आणि अर्पिता खाली कोसळते. सगळे खूप घाबरतात. विजया आणि सगळेजण अर्पिताला सावरण्याचा प्रयत्न करतात. ऊर्जासुद्धा घाबरते. पण ऊर्जाला हे समजलेलं असतं की देवाची हीच इच्छा आहे की अर्पिताची पूजा पूर्ण होऊ नये आणि ही वटपौर्णिमेचं व्रत तिनेच पूर्ण करावं. आणि मग ऊर्जा वटपौर्णिमेचं हे व्रत पूर्ण करायचं ठरवते. इकडे खाली सुवर्णा, विजया सगळेजण अर्पिताला काय झालं, अर्पिता उठ, अर्पिता उठ म्हणून अर्पिताला उठवण्याचा प्रयत्न करत असतात. पण अर्पिता ही बेशुद्धच असते आणि ऊर्जा
ही वडाभोवती 7 फेरे कंप्लीट करते, संपूर्ण सूत गुंडाळते आणि मग वडाला नमस्कार करते. मी खूप मनोभावे पूजा केली आहे. माझं व्रत पूर्ण होऊ दे, माझं व्रत सफल होऊ दे आणि शौर्य हाच मला पुढील 7 जन्म नवरा म्हणून लाभू दे, त्याला दीर्घायुष्य मिळू दे, अशी प्रार्थना ऊर्जा करते. ऊर्जाचं व्रत पूर्ण झालेलं असतं, पण अर्पिताचं व्रत मात्र अपूर्णच राहतं, फ्लॉप होतं. थोड्या वेळानंतर रात्र होते आणि ऊर्जा तिच्या रूममध्ये असते आणि ऊर्जाला आठवतं की हर्षवर्धन तिच्या घरी आला होता लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आणि त्याने पूर्वाला वचन दिलं होतं की तुमची अट मान्य करायला मी तयार आहे. तुमची हीच अट आहे ना की मी संपूर्ण मानाने सन्मानाने ऊर्जाला सून म्हणून स्वीकारावं आणि माझ्या घरी घेऊन जावं. मी तयार आहे. तुमच्या ऊर्जाला आमच्या घरात तोच मान तोच सन्मान मिळेल जो सुनेला मिळायला हवा. मी तिला सून म्हणून स्वीकारतो आणि घरी घेऊन जायला आलोय. हे सगळं ऊर्जाला आठवतं. मग ऊर्जाला आठवतं की घरी आल्यावर विजयाने मला घरात घेण्यास नकार दिला होता, मला सून म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता. पण थोड्याच वेळात तिने माझा गृहप्रवेश स्वतःच्या हाताने केला आणि मला घरात येऊ दिलं. तेव्हासुद्धा मला हे ऑड वाटलं होतं. हे ऊर्जाला आठवतं. मग ऊर्जाला आठवतं की आजच दिव्याने मला काय सांगितलंय की माझ्या सासू सासऱ्यांनी तुला 7 दिवसात 10 दिवसात घराबाहेर काढायचं ठरवलंय. हे सगळं आठवून ऊर्जाला खूप वाईट वाटतं. तिला टेन्शन येतं आणि इकडे अर्पिता अजूनही बेशुद्ध असते. आमदार शिर्के म्हणतो, सुवर्णा तुला काय गरज होती अर्पिताला आपल्याबरोबर घेऊन जाण्याची? तर सुवर्णा म्हणते, अहो तिने माझं ऐकलंच नाही. आमदार शिर्के म्हणतो, मग तू जायचं नाही ना? तू गेली नसती तर ती तुझ्या मागे मागे आली नसती. सुवर्णा म्हणते, अहो हे काय बोलताय? तुम्हाला माहिती आहे ती मला न सांगता किती वेळ जहागीरदारांच्या घरी गेली आहे. ती आपलं कधी काही ऐकते का? मी नसते गेले तरी ती गेली असती आणि तिला इतका त्रास झालाच असता. तिने उपवास ठेवला होता ना म्हणून तिला चक्कर आली आहे, म्हणून हे सगळं झालंय. आमदार शिर्के म्हणतो, ते तर आहेच. डॉक्टर म्हणाले होते की शौर्य आणि तिची भेट घालून द्या, तिला बरं वाटेल. पण शौर्याच्या भेटीमुळे उलटा परिणाम होतोय. अर्पिताचा कॉन्फिडन्स तर दिवसेंदिवस वाढतच चाललाय की तिचं शौर्याशी लग्न होणार आहे असंच तिला वाटतंय. सुवर्णा म्हणते, अहो मला काही माहीत नाहीये. तुम्ही आत्ताच्या आत्ता फोन करा आणि त्या शौर्याला अर्पिताला भेटायला सांगा, कारण जोपर्यंत शौर्य भेटायला येत नाही तोपर्यंत अर्पिता बरी होत नाही. आमदार शिर्केला सुद्धा हे पटतं. सुवर्णा म्हणते, अहो कसला विचार करताय? आपल्या मुलीची अवस्था पहा. लवकरात लवकर फोन करून त्याला बोलवा. मला खूप काळजी वाटतीये. बोलवा शौर्याला. आमदार शिर्के म्हणतो, हो हो, त्याला आत्ताच फोन करतो आणि उद्याच बोलून घेतो. आणि आमदार शिर्के लगेच शौर्याला कॉल करतो. पण अजूनही ही अर्पिता बेशुद्धच असते. आणि इकडे ऊर्जा तिच्या रूममध्ये विचार करत असते, रडत असते. तेवढ्या शौर्य येतो आणि शौर्य आलाय त्यामुळे ऊर्जा आपले डोळे पुसते. शौर्य विचारतो, काय बायको, आज पूजा करून आली आणि डायरेक्ट रूममध्ये? एवढी थकली आहेस का? माझ्याशी बोलायचं नाही आहे का? पण ऊर्जाला वेगळंच टेन्शन असतं त्यामुळे ती शौर्याशी काही बोलत नाही. शौर्य विचारतो, अरे यार, मला हेच कळत नाही. माझ्या एवढ्या क्यूट बायकोने तिच्या एवढ्या हँडसम, एवढ्या केअरिंग, एवढ्या माइंड ब्लोईंग नवऱ्यासाठी उपवास ठेवला, एवढं वटपौर्णिमेचं व्रत केलं आणि मी तुझी थोडी काळजी पण घ्यायची नाही का? तुझी चौकशी पण करायची नाही का? ऊर्जा काहीच बोलत नाही. शौर्य म्हणतो, काय यार ऊर्जा, म्हणजे तू अजून आपलं भांडण विसरली नाही आहे का? आज तू माझ्यासाठी उपवास करणार म्हणून मी सगळं विसरून जायचं ठरवलं होतं की आपण आपलं भांडण पॉज करूया, सगळ्या गोष्टी विसरून जाऊया. पण तू आहे ना, तू मला खूप नाराज करतीये. तुला हे भांडण मिटवायचं नाही आहे का? बोल ना माझ्याशी. पण ऊर्जा ही काहीच बोलत नाही. ऊर्जा ही गप्पच बसते. त्यामुळे शौर्याला वाईट वाटतं. शौर्य विचारतो, ऊर्जा तुला खरंच माझ्याशी काही बोलायचं नाही आहे का? तुला ते भांडण तसंच कंटिन्यू ठेवायचं आहे का? ऊर्जा काहीच बोलत नाही. शौर्य म्हणतो, चल ऊर्जा, बाहेर सगळेजण जमले आहेत, मस्त डिस्कशन करताय, गप्पा मारताय, आपण सुद्धा जाऊया. सगळे तुझी वाट पाहताय, फक्त तूच नाही आहे. तर ऊर्जा विचारते, मी नसल्याने काही फरक पडतो का? शौर्य विचारतो, असं का बोलतीयेस? आता तू सुद्धा या कुटुंबाचा भाग आहेस. ऊर्जा विचारते, खरंच? शौर्य म्हणतो, हो ऊर्जा, आपलं लग्न कोणत्याही परिस्थितीत झालं असलं ना तरी आता सगळ्यांनी तुला स्वीकारलंय आणि फॅमिली बॉन्डिंग अशीच वाढते ना. तू पुन्हा पुन्हा सगळ्यात आली, सगळ्यांशी गप्पा मारल्या, त्यांना तुझ्याबद्दल कळेल, तुला त्यांच्याबद्दल कळेल. मग हा जो एकमेकांबद्दलचा राग आहे, ही भावना निघून जाईल आणि सगळं काही नॉर्मल होईल. पण ऊर्जाला हे बिलकुल पटत नाही. शौर्य विचारतो, ऊर्जा
मला असं वाटत होतं की आज आपल्यातील भांडण मिटलंय, पण तुला जर आपल्यातील भांडण मिटवायचं नसेल आणि असंच ठेवायचं असेल ना, तर ठीक आहे, मी जातो बाहेर. पण तू बाहेर आलीस तर मला खूप आनंद होईल, कारण तू बाहेर आली तर मला असं समजेल की आज रात्रीसुद्धा आपण बाहेर जायचं आहे आणि तेथे गेल्यावर तुझ्या मनात काय चाललंय ते तू सगळं मला सांगशील. असं म्हणून शौर्य बाहेर निघून जातो. शौर्य बाहेर येतो तर तेथे विजया, हर्षवर्धन, दिव्या, आदित्य आणि आजी बसलेले असतात. आणि हर्षवर्धन विचारतो, तुम्ही एवढं सगळं कधी केलं? तर आजी सांगते, अरे मी खूप दिवसांपासून शोधत होते आणि मला हा मुलगा खूप आवडला आहे, खूप चांगला मुलगा आहे हा. शौर्य हा फोटो पाहतो आणि म्हणतो, नाही नाही, बिलकुल चांगला मुलगा नाही आहे. तर आदित्य म्हणतो, या शौर्याला आहे ना कधीच हा मुलगा आवडणार नाही, जगातील कोणताच मुलगा आवडणार नाही. आणि आदित्य हा फोटो पाहतो आणि म्हणतो, अरे वा, किती स्मार्ट मुलगा आहे, दिव्याला सुद्धा हे पटतं. आणि आजी सांगते, हा मुलगा खूप चांगला आहे, त्याच्या आईवडिलांचा मोठा बिझनेस आहे, केम्ब्रिजमधून शिकला आहे, आता भारतात आला आहे आणि स्वतःचा बिझनेससुद्धा सुरू करणार आहे. हे ऐकून विजया खूप खुश होते आणि म्हणते, दाखवा आईसाहेब. हा फोटो ती पाहते. विजया म्हणते, खरंच, अहो पहा ना, किती स्मार्ट मुलगा आहे. आणि तेवढ्यात ऊर्जा तेथे येते. ऊर्जा शौर्यकडे पाहते आणि शौर्य विचार करतो, ऊर्जा बाहेर आली आहे, याचा अर्थ आज रात्री ऊर्जा माझ्याबरोबर बाहेर यायला तयार आहे. आणि विजया लगेच ऊर्जाजवळ येते आणि ऊर्जाला हा फोटो दाखवून विचारते, ऊर्जा, पाहिलंस का, आईसाहेबांनी तीर्थासाठी किती छान स्थळ आणलं आहे, तुला आवडला का हा मुलगा, किती छान आहे ना. आणि आता माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे ऊर्जा आणि शौर्याचं देवदर्शन. आपण ते लवकरात लवकर करून घेऊया. सगळ्यांची इच्छा असेल तर आपण उद्याच जाऊया. हे ऐकून ऊर्जा आणि शौर्याला मोठा धक्काच बसतो. ऊर्जाला कळत नाही, ज्या बाईला मला 10 दिवसांच्या आत घराबाहेर हाकलायचं आहे, ती बाई आमच्या देवदर्शनाबद्दल कसं काय बोलतीये. आणि विजया म्हणते, हो ना, आपण लवकरात लवकर जायला पाहिजे. आजी म्हणते, जर या मुलाबरोबर तीर्थाचं लग्न ठरलं तर आपण त्याला सुद्धा नेऊ शकतो. पण हर्षवर्धनला हे बिलकुल आवडत नाही. हर्षवर्धन म्हणतो, आईसाहेब, मी तीर्थासाठी मुलगा पाहायला सक्षम आहे. तीर्थासाठी मीच मुलगा पाहणार, दुसऱ्या कोणालाही मुलगा शोधायची गरज नाहीये. तर आजी हर्षवर्धनला टोमणा मारते, विक्रांतला सुद्धा तूच शोधलं होतंस ना. हर्षवर्धन चिडून म्हणतो, त्याच गोष्टीबद्दल अजून मला किती दिवस टोमणे मारणार आहात. तीर्थाच्या लग्नाचा निर्णय मीच घेणार, तीर्था कुणाशी लग्न करणार हे मीच ठरवणार. असं म्हणून हर्षवर्धन रागारागाने निघून जातो. मग आजी, आदित्य सगळे निघून जातात आणि विजया शौर्य आणि ऊर्जाला थांबवते आणि विचारते, आता वटपौर्णिमा झाली, मग तुमचं देवदर्शन लवकरच होणार, कुठे बाहेर फिरायला जायचं ठरवलं की नाही. ऊर्जा आणि शौर्य एकमेकांकडे पाहतच राहतात. दिव्याला सुद्धा मोठा धक्का बसतो की विजया हे काय बोलतीये, त्यांना हनीमूनला पाठवण्याचा विचार करतीये. ऊर्जा विचार करते, यांचं हे काय चाललंय, यांना तर मला घराबाहेर काढायचंय, मग आम्हाला हनीमूनला पाठवण्याचा विचार या कसा करू शकतात. हे दोघे काहीच बोलत नाही. शौर्य म्हणतो, नाही मॉम, आम्ही काय नाही ठरवलंय. तर विजया म्हणते, अरे काय मुलं आहात तुम्ही, ते सुद्धा मीच ठरवायचंय का, सांगा मला, ते सुद्धा मीच ठरवते. विजया हसू लागते. शौर्यला असं वाटतं, माझी आई किती चांगली आहे. आणि दिव्या विचार करते, अरे यार, काय माणसं आहे त्या घरातली, त्यांच्या वागण्याचा काही मागमूसच लागत नाही. ज्या मुलीला घराबाहेर काढायचं आहे तिचं देवदर्शन, तिचं हनीमूनचं प्लॅनिंग करता या सासूबाई, नेमकं यांच्या मनात काय चाललंय हेच कळत नाहीये. विजया म्हणते, ऊर्जा, तुमच्या दोघांचं देवदर्शन हे माझ्या प्रायोरिटी लिस्टवर 1 नंबरला आहे, सगळ्यात आधी मला ते करून घ्यायचं आहे. शौर्य म्हणतो, मॉम, माझ्यासाठी सुद्धा ते खूप महत्त्वाचं आहे. ऊर्जा शौर्याकडे पाहते आणि ऊर्जा, दिव्या सगळे विजयाकडे पाहत असतात की नेमकं विजयाचं काय चाललंय. ऊर्जाला खूप मोठा प्रश्न पडतो, कोणाचं खरं मानायचं, कोणाचं खोटं मानायचं, कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय, कोण खरं वागतंय, खोटं वागतंय. ऊर्जाला काहीच कळत नाही आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. ऊर्जा आणि शौर्य यांच्या नात्याचं काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. पण वटपौर्णिमेला जे काही घडलं ते पाहूनसुद्धा खूप भारी वाटलं. मानिनीने आज विजयाची चांगलीच जिरवली. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. ऊर्जा ही फोनवर कोणाला तरी सांगत असेल की मी एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आणि हर्षवर्धन जहागीरदार, विक्रांत शिर्के, आमदार शिर्केला एक्सपोज करणार.
त्यामुळे शौर्य खूप चिडेल आणि ऊर्जाला जाब विचारणार, अजूनसुद्धा तू हे करणारच आहेस का? तू हे करू नको. शौर्यावर ऊर्जा चिडून म्हणेल, तू काही म्हणाला तरी मी हे करणारच, हा माझ्या कामाचा भाग आहे. शौर्य चिडून म्हणेल, तू काही पण कर, पण यात मी तुला साथ देणार नाही. आणि मग हे दोघेही नाश्त्या टेबलवर येऊन बसतील. तेथे आल्यावर शौर्य हा तेथून जात असेल. आजी म्हणेल, अरे थांब ना थोड्या वेळ, ऊर्जाला सुद्धा बरोबर घेऊन जा. तर शौर्य म्हणेल, नाही आजी, मी तिला घेऊन जाणार नाही, कारण मला अर्पिताला भेटायला जायचं आहे. हे ऐकून ऊर्जाला खूप वाईट वाटणार की शौर्याने तिला हे सांगितलेलं नाही आहे. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.